पुढच्या सुखार अंत पार एवढं सुख कसं निर्माण झालं? कृष्णाने त्यांना संस्कार दिले, प्रबोधन केलं, कृष्णाने त्यांना संस्कार दिले आणि म्हणून ते तसं झालं. कीर्तन म्हणजे काय साधं थोडं आहे, संस्कार आहे. फक्त याला किंमत का नाही महाराज? मग एवढं तर चांगलं आहे कीर्तन. किती चांगलं आहे कीर्तन? कीर्तन चांग, कीर्तन चांग. कीर्तन चांग हो या अंग हरिरूप. तो मनुष्य हरिरूप होऊन जाईल. मी तर फक्त व्यसन सुटते म्हणतो, दारू बिडी तंबाखू सुटते म्हणतो. मग एवढं जर महत्वाचं आहे तर इथं मग लोक का जास्त येत नाही? तर हे फुकट आहे म्हणून. हवा जर फुकट भेटली नसती तर सर्वात अगोदर हवेच्या दुकानात गर्दी राहिली असती डॉक्टर साहेब, बरोबर आहे? हवा जर विकत असती, कंट्रोल सारखं जर असतं, हवा भेटत नाही, तुम्ही नेऊन ठेवा, तर सगळ्यात अगोदर काय पाहिजे होतं आपल्याला? बापा हे 2 एकर वावर विका, पण हवेचा गोदाम भरून ठेवा. धान्य नाही भेटलं तर 25-30 दिवस, 40 एक महिनाभर मरण नाही येणार. हे आमचे रामरावजी महाराज किती साधू संत आहेत की जन्मभर अन्न खात नाही, दुधावर, गायच्या दुधावर, फळावर राहिले, बरोबर आहे? तर राहता येईल, परंतु हवा नसली तर काय करणार? म्हणून त्याने किंमत. आता हवा सगळ्याला प्राप्त, त्याची किंमत आहे का आपल्याला? हा नाही. कहना आता तो, कबीर महाराज म्हणतात, कहना आता तो कह दिया आपक्या बजाऊ ढोल, एक एक श्वास जात है तिन्ही लोक का मोल. एवढा महत्वाचा श्वास एकदा बाहेर गेल्यावर पुन्हा येत नाही माय बाबा. माहित आहे आपल्या वेदांनी आता प्रमाण दिलेलं आहे, त्याचा विचार आहे त्या दुसऱ्या डोळ्यामध्ये केलेला आहे की घरी ताकाचे सरोवर, घरात जे आहे ते सगळं आंबट सुख आहे. घरी ताकाचे सरोवर, येथे नवनीताचे पूर. घरीच ते सुख आहे संसारात. संसार दुःख मूळ, चहूकडे विंगळ, विश्रांती नाही कुठे रात्रंदिवस तळमळ. माझ्याकडून देवानं बोलून घेतलं की मुलाने, बापानं मुलाला हिताचा धर्म सांगितला तर मुलानं त्याला मारून टाकलं म्हणजे आंबट सुख होय. काय म्हणलं सर लोकांना त्या मोदीवर? हा बाप तर गेला जीवानं, परंतु पोरगा 20 वर्षात सजेवर गेला, घराला कुलूप लागलं. काय म्हणलं सर लोकांना? असे पोरं नाही जन्माला आले असते तर पुरले असते. त्याच्या नावानं साखरपान वाटलं आणि त्याचा त्यानं वध केला. काय फायदा? काय या पोराचं काय म्हणलं असेल, काय चांगलं म्हणलं असेल? म्हणून हे सुख नाही, हे त्याला कळालं नाही. का कळालं नाही? तर तो कीर्तनात आला नाही म्हणून. त्याला राग अनावर झाला नाही. काम, क्रोध, लोभ हाच मुराले, ते मरणार नाहीत. महाराजांनी राग येत नाही का? महाराजांना राग, आम्ही काय पूर्ण पोहोचलेले थोडे महाराज आहोत. राग येते ना आम्हाला, मी पाय धोलपान नाही दिलं, बरोबर नसलं, जास्त वरण तिकड झालं, राग येतेच ना आम्हाला. राग येतेच आम्हाला थोडा थोडा, परंतु त्या रागाला दाबता आलं पाहिजे. समय का जो मोल करता है, आता आयुष्य मिळालेला समय है सध्या आपला आता, पण दुसरा क्षण कसा निघते याची गॅरंटी नाही. समय का जो मोल करता है उसको समय अनमोल बना देता है.
म्हणून त्या समय आला ना तर त्याची किंमत करून घेतली पाहिजे. आता हे झोडी आहे, हे कीर्तन आहे, हे कीर्तन काय साधं आहे का? इथं जर निकाल लेकर बाळा आले असते निकाल, त्यानं जर एकदा हे ऐकलं असतं तर त्याला माहित होतं. म्हणून आम्ही त्याच्यातलाही सांगतो. आता इथं लहान लहान पोरं नाही, जास्त पुड्या खाणारे नाही, माणसं याला खाऊन राहिले. काही आम्हाला म्हणजे मी सांगत नाही महाराज, पण ते लोक कानाची सांगते महाराज इथं नसेल का तुमच्याकडे एवढं शक्य होते तर त्याने हातही लावायला पाहिजे ना, त्याच्याकडे पाहायलाही पाहिजे ना त्या पुरीकडे. त्या इंग्रजांना आणलेला तंबाखू आहे ते खाऊन आमचं काय बरं होणार आहे? गाईचं दूध आम्ही सोडून दिलं, गाई कारखान्यावर कापल्या चालल्या आणि आम्ही त्याच्या पुढ्याच्या मागं लागलो, चहाच्या मागं लागलो. जगद्गुरु सेवालाल महाराजांनी गाई चारल्या स्वतः हो, त्याने दुसरा धंदा कोणताही करता आला असतात, पण गाई चारणं त्यांनी सोडलं नाही शेवटपर्यंत. सेवालाल महाराजांचा देह आमच्या गावाजवळच सुटलेला आहे, त्यामुळे आम्ही लोक भाग्यवान आहोत. तिथंच पोवरा देवी, तिकडे घंटी बाबा, तिकडे शामराव बाबा, तिथंच सेवालाल महाराज आणि त्यांच्या मदतनी आम्ही आहोत. म्हणून देवाने हे तुमची सेवा करण्याचा योग आला, नाही तर काय हे त्यांची कृपा आहे सगळी. असो, म्हणून या अभंगाचं दुसरं कडवं आहे, घरी ताकाचे सरोवर. बरोबर आहे? आता म्हणण्यात आलं तुमच्या हे घरी ताकाचे सरोवर म्हणजे घरचं सुख जे आहे ते आंबट आहे, आंबट आहे. आता त्याच्याबद्दल सांगायचं कामच नाही. ज्या पोरायनं मारलं, बापाले मारलं, ठोकलं तर लय पोरायनं, पण हे असं करू नये. यानं महान पाप होते आणि त्याच्या सुखाचा नाश होते. मनुष्य जन्मात आल्यानंतर दुर्लभम मनुष्य देह देहनाम शरभंगुरा, ते सुख भोगण्यासाठी आला की जे देवालाही मिळत नाही सुख. या सुखाकारणे देव वेडावाला वैकुंठ सोडून संतांच्या सदनी राहिला. त्या तुकोबाऱ्याचं कीर्तन, त्या सेवालाल महाराजची संगती, त्या संतांची संगती एकदा करून तर पहा, मग काय मिळते ते पहा. म्हणजे काला होते तुमचा, बाकी इतर काही म्हणायचं नाही. तुम्ही जर त्यांची संगती केली तर तेच काला करतात. विठाला विठाला. संस्काराला एवढं महत्व आहे कि बच्चों को अगर उपहार नहीं दिया, बच्चों को म्हणजे पोरांना आपण जर त्या आलूच्या चिप्स का पुडा नाही घेऊन गेला तर पोरग दिवसभर रडत. परंतु त्याने तुम्ही जर या शिबिरात पाठवलं नाही, आळंदीने पाठवून महाराज बनवा हे मी तुम्हाला म्हणणार नाही, ते त्याच्या मनावरची गोष्ट आहे. त्याने कलेक्टर करा तुम्ही, पण कलेक्टर व्हायच्या अगोदर 5 वर्ष त्याने शिबिरात पाठवा. हाँ, बच्चों को उपहार नहीं दिया तो बच्चा एक दिन रोएगा. पण तुम्ही जर त्याला संस्कार दिले नाही, या अशा कीर्तनात त्यांना आणलं नाही तर त्याला जन्म भरवणार लागेल आणि तुम्हाला रडवते. विठाला कोणासाठी करणार? मग पोरं जर व्यसनी निघाले तर हे मकान बांधून त्याच्या ताब्यात द्यायचं आहे. कोणासाठी करावं? तेच जर दुःखी झाला तर. म्हणून जितकं पैसा कमावतो तेवढं लक्ष त्याच्याकडे आहे ना, तितकंच आपल्या मुलाला संस्कार कुठे मिळेल. म्हणून आपल्या गावात कीर्तन भजन जर झालं तर त्या दिवशी 7 कामं सोडून आपण तिथं सहकार्य केलं पाहिजे. अरे भगवान कृष्ण त्यावेळेस द्वापार युगामध्ये त्या सत्संगातले पात्र उचलण्याचं काम देवाने आपल्याकडे घेतलं होतं. पात्र आम्ही झाडो पाहिजे, आम्हाला लोक हसत होते. आता तर पंतप्रधानही झाडून राहिले, मोठमोठे कलेक्टर झाडून राहिले, मोठमोठे राजे महाराज झाडून राहिले. झाडून म्हणजे काय साधं आहे का? आमच्या बापून आल्याबरोबर नाव घेतलं शबरीचं, की तुम्ही शबरीच्या आश्रमात आले. म्हणलं बा काय ते शबरीचं, इथं राम येऊन गेले, जिथं झाडझूड केली तिनं त्या झाडझुडीच्या प्रेमामुळेच तिथं रामाला जावं लागलं. इतकी ताकद आहे त्या ग्रामसभेत किंवा त्या आपल्या अंतकरणाची स्वच्छता ठेवून जर आपण झाडता झाडता आपल्या अंतकरणाची स्वच्छता वाट नाम घेता वाट चालेल यज्ञ पाऊला पाऊल. ग्रामसभा करायची पण हातात काम आणि मुखातनी नाम, आणि मग पहा ते काम केल्यावर तिथं रामाला येणे आहे, तिथं राम भेटणे आहे. विठाला विठाला. एक उदाहरण आठवलं मला, बाहेरची गोष्ट सांगायला वेळ नाही भेटून राहिले, एकच कडवं राहिलं त्या अवघड. हे सगळं जे घडत ते संगतीमुळे घडलं. एक गाव होतं, त्या गावात एक माणूस राहत होता, त्याला मुलगा होता एक, आणि वडील पण होते, म्हातारे होते. म्हणून ते वडील म्हातारे आणखी थकलेले होते. पुढं चालून त्याला ते दम्याची बिमारी झाली आणि खूप घायल झाले. ते सगळं म्हणजे त्यांना त्रास होऊ लागला आणि ते त्रास
त्या सुनेला सुद्धा सहन करावं लागत होता, करावंच लागते सेवा. अरे बाकीचे लोक वृद्धाश्रम करून आमच्या इकडे ते डोंगरे भाऊ आहे ते, आणि त्या ठिकाणी ते 100-200 म्हातारे त्यांची सेवा करतात मायबाप म्हणून. आणि तुम्हाला 2 माणसं घरातले भारी होते. सगळ्यांना जर विचार केला मायबापाची सेवा करायची तर वृद्धाश्रम काढण्याची वेळ येणार नाही. फारच ज्याने कोणीच नाही ते ठीक आहे, पण मायबाप असून आणि पोरं कुठं तर मायबाप आश्रमात हे योग्य नाही. मायबाप आपल्या संस्कृतीला लांछन आहे. त्यामुळं त्या म्हाताऱ्याचा थोडा त्या सुनबाई आता त्या संस्कारातली असेल तिला काही सुनबाया चांगले राहतात. बाया माता भगिनी म्हणजे आदिमाय शक्तीचं स्वरूप आहे. पण त्या सुनीनं सहज पोराने सांगितलं की यांना खूप त्रास होते, खोकलता आता त्यांच्या आपण व्यवस्था करू, सेवा करू, पैसे लावू, दवाखाना करू, पण त्यांना किती त्रास होते. म्हणून मग ते म्हणे यायले म्हणे आता काय करा म्हणे बा, म्हणे एखाद्या विहिरीत टाकून दिलं तर पुरते म्हणे. हा ते म्हणे बापाले असं करत असते का म्हणे, तू कसं काय सांगून राहिली म्हणे. अरे नाही म्हणे मी त्यांचा त्रास होते म्हणून म्हणतो बरोबर म्हणे. हे ऐकलं म्हाताऱ्यानं, आणि मग म्हाताऱ्यानं आल्यानंतर पोरगा आला तिथं आणि बसला. त्याने विचारलं काय बाबा म्हणे काय, म्हणे लय त्रास होऊन राहिला रे म्हणे. म्हणे काय होते को त्रास, म्हणे खोकला म्हणे होतच असते म्हणे, येतच असते, दवाखाना चालू आहे आता, होतेच आहे त्रास आणते जा. नाही म्हणे मला आता काही सहन होऊन नाही राहिलं म्हणे, मला एखाद्या हिरीत टाकून दे. अरे ते म्हणे माझ्या पत्नीनेही सांगितलं, यानेही सांगितलं. मग म्हणे बाबा म्हणे नाही हो तुम्हाला टाकणं बरोबर वाटतं. अरे म्हणे टाक टाक टाक. मग म्हणे कवा टाकू, म्हणे आजच रात्री टाकून दे. त्यानं घेतलं बापाने पोत्यात आणि गेला बाहेर टाकाले. गावाची चीर होती म्हणे मा बाप टाकला होता म्हणे, म्हणून त्याचं मा पटत नव्हतं, तू काही या विहिरीत टाकू नको, दुसरी घे. मग गेला दूरच्या विहिरीत. तर ते म्हणे माझ्या बापानं ते आजा टाकला होता म्हणे, बापाचा बाप टाकला होता. ते म्हणे बाबा मग कसं गो म्हणे आता ते मग कसं काय करा म्हणे, जाऊ दे म्हणे हे. मग त्यानं टाकलं म्हणे उद्या मा पोरगं म्हणे टाकल म्हणे. मग ते म्हणे मग ते ठरलेलं जाऊ ना आपलं तसं. ते म्हणे आपण आता कॅन्सल करून टाकू. काय म्हातारे माणसं हुशार आहे. उद्या ठरलेल्या माणसाला दिमागाने किती किंमत राहिली माणसाच्या. माणूस अनुभवते. त्यानं ते म्हातारा घरी आणला तर याच्या नाकाने गावातल्या लोकांना सांगितलं की व्या बापानं व्या आबाजीने विहिरीत टाकायला नेलं तेव्हा पोरग बाया पुसून दरवाजातच उभं राहिलं. दरवाजात उभं राहिलं. चांगलं होतं 20-22-25 वर्षाचं पोरग. म्हणे बा कुठे गेलता म्हणे. अरे काय नाही म्हणे आबाजीले म्हणे इकडे बाहेर नेलो तुम्ही. कुठे नेलो तुम्ही बाहेर. म्हणे आता जाऊ दे तुला सांगत पोरे आई बापाला सुनाला सुद्धा तसं सांगितलं त्यांना एक पटलं. ते खरंच आहे ना, हे सगळी संपत्ती तुमच्यासाठी कमावून ठेवली. हो मग तुम्ही त्यांच्याशी बेमानकी नाही करायची. आपल्या पतिदेवाचे ते आई वडील आहेत म्हणून त्यांच्याशी बेमानकी करू नका. एकदा लग्न लागलं ना ते काही हो मग आपलं आपण त्यांचा संसार शेवटाला न्यायचा आहे. हे आपल्या या संस्कृतीचा धर्म आहे. एकदा झालं का झालं बस झालं. त्यामुळे मग त्यांना ते कळालं. हो कारण की कृष्णाला तेही सांगितलं क्षण भरपूर नाही भरवसा, आपण कधी जाऊ याची गॅरंटी नाही, अल्प आयुष्य मानव देह हेही सांगितलं. अरे 60 वर्षाचंच खरं आयुष्य आहे आपलं. त्याच्यातले 30 झोपीत गेल्यावर 30च राहिले आणि त्याच्यातले 20 मायबापाच्या घरी गेल्यावर मालकाच्या घरी राहता किती दिवस. 10, 12, 15 वर्षाच्या वर आयुष्य नाही माणसाचं खरं. पण एवढ्यासाठी बापाचा अपमान होईल असं वागायचं नाही, देशाचा अपमान होईल असं वागायचं नाही, आपल्या भारताचा झाशीच्या राणीचा अपमान होईल आगाला हातही लावू दिला नाही. त्यामुळं बापानं आपल्या चांगल्या बापानं किंवा चांगल्या वडिलांना चांगल्या विचारानं ज्या घरी दिलं असेल त्या घरी झोपडी जरी असेल तरी स्वर्ग निर्माण करण्याची ताकद स्त्रियांमध्ये आहे. हे कृष्णानं त्यांना अनुभवाला आणून दिलं. विठाला त्यांचे अनेक प्रश्न
कृष्णाने सोडलेले होते. त्यामुळं सुनांचं घेतलं, लेख्यांचं घेतलं. लेकीने सांगितलं की पहा आपल्या बापाचा अपमान होईल असं वागू नका. तिला आईचं महत्व सांगितलं. या आईचं ऐकत नाही. अरे 50% तर आईचं आई का 100% मायबापाने सोडून देतं, काहीच ऐकत नाही. मग राहिले मुलं. मग मुलाला सांगितलं या रे पोरो यार तरी यार लागे ओके माझ्यावर त्याला खाऊन टाकलं होतं, त्याने सगळं ज्ञानी केलं होतं. मग त्याला विचारलं की तुम्ही एकदा आपल्या बापाला जाणा ना, आई वडील बाप आणि एक देव याने कधी विसरू नका. म्हणजे नाही विसरणार कृष्णा, तू जे मला सुख दिलं ते असं कुठेही मिळणार नाही. असं अनुपम्य सुख होतं ते. आणि ते सुख सोहळा स्वर्गात पण नाही. त्या स्वर्गातले देव सुद्धा इच्छा करतात स्वर्गीचे ते अमर देवा मृत्यू लोके व्हावा. कारण की आम्ही जाऊन तिथं नुसतं स्वर्गातलं सुख भोगतो पण काल्याचा आनंद तिथे नाही. म्हणून तुम्ही इथं ते जन्माला येण्याची कोशिश करतात. म्हणून आता आम्हाला या संधीचा फायदा घ्यायचा आहे कृष्णा. आम्ही आता तुला कधी सोडणार नाही. बरं मग काय करा म्हणे. बापाचं दर्शन घेत असता म्हणे. हो काही कॉलेजमध्ये होते पोरं, ते म्हणे आम्ही नांदेडला राहतो, आम्ही कुठे बेंगलोरला राहतो. बरं तर तुम्ही उन्हाळ्याच्या सुट्टीत जेव्हा येता ना तेव्हा तुमच्या बापाचं दर्शन एकदा वावरात जाऊन घेता. बाप तुमचा नागरावर राहील त्या दिवशी तुम्ही तिथं 11:15 वाजता जा, नाही तर न्यायरीच्या टाइमला जासाल आणि त्याची भाकर खाऊन येसाल. तुम्ही त्यावेळेस 11:15 वाजता जा. म्हणजे काय हरकत नाही. कृष्णाच्या मनाने ते पोरं ऐकत होते. तो गेला 12 वाजता. पाहिजे तर त्याने बापच ओळखू आला नाही. कारण की बाप घरी जे राहते ना ते कधीच दुःख सांगत नाही. आईचं दुःख तरी उघडं कधी कधी सांगू शकते, पण बाप आपलं दुःख नेहमी झाकून ठेवते. मी तर काही असे बाप पाहिले ऐकले की त्याला छाती दुखली तरी सांगत नाही की मला जर अटॅक काही गेलं दवाखान्यात तर माझ्या पोरावर अगोदरच कर्ज आहे, नापिकी आहे, पोरगी लग्नाची आहे, त्याचा संसार विध्वस्त होईल. म्हणून काही म्हणतात की माझं वय झालेलं आहे 72 वर्षाचं, गेलो तरी चालते पण पोराने भिकारी करणार नाही. हे प्रेम म्हणून मायबाप असे भेटते का कुठं? अरे आपल्या जीवाचं रान करून ते तुमच्यासाठी कमावते, तर तेवढं आपण त्याला राहिलं त्याच्याएवढं प्रेम द्यायचं. पण कमीत कमी त्याच्याशी कसं बोललो पाहिजे हे ज्ञानोबा आहे, तुकोबा आहे तुम्हाला मला सांगतात मायबाप. मग त्या पोरानं पाहिलं ते म्हणे मायबाप नागरालेच नाही म्हणे. आज हे गेला ढेकळातून लाल भडक झाला, पहिलेच नरम झाला. कधी याला ऊन पाहिले नाही. बापानं कष्ट केल्यामुळं पोराने ऊन दाखवली नाही. किती प्रेम आहे बापाचं पोरावर. हे गेल्यावर पाहिलं तर ते केसातने शेला फाटका होता, त्या फाटक्या शेल्यातून केस निघत होते. बनेल होती फाटकी, ओली गड झाली होती आणि त्या ढेकला धेडगाळत होता. गेल्यानंतर कृष्ण म्हणे फक्त एकच प्रश्न विचारतो बापाने, म्हणे कोणता? तुम्ही एवढ्या उन्हात का त्रास घेता? मग हे गेल्यावर पोरानं पाहिल्यावर म्हणे माझ बाप वगैरे बापरे ओळखायला येत नाही, काय हाल आहे याचे. पण पोराच्या डोळ्यात झाला लागला. लोक म्हणते हे मडकं फुटल्यावर प्रसाद भेटते, ते मडकं फोडा. तर ते तर मडकं फोडाच लागते. पण मडकं म्हणजे आपलं हे डोकं आहे ना. ज्या दिवशी कीर्तन ऐकून किंवा सत्संगात जाऊन तुमच्या डोळ्याला पाणी येईल तर समजून घ्या मडकं बरोबर आहे. डोळ्याला पाणी आलं पाहिजे. डोळ्याला पाणी येईल त्या सत्संगात तुम्ही जर रंगून गेले. असा एखाद्या व्यक्ती रंग येतेच कीर्तनात, कारण की कीर्तनामध्ये 9 रस असतात. त्यामुळं तिथे एखाद्या ठिकाणी डोळ्याला पाणी येऊन जाते आणि मनुष्य रडू लागते. आणि ते फार प्रमाण आहे त्याची. कंठी प्रेम दाटे नैनी नीर लोटे. ते प्रेम म्हणजे डोळ्यातले आस्वाद दुःखाच्या नाहीत, सुखाच्या आहेत. परंतु कधी येते ते प्रेमामुळे येते. आणि प्रेम कोणतं पाहिजे? सात्विक प्रेम, स्वार्थी प्रेम, मतलबी प्रेम, काही मागण्यासाठी लुटण्यासाठी नाही. बिडीवालाही प्रेम करते. एखाद्या रस्त्यानं भेटला तर गाडी उभी करा, हो अंगारदेवी पाहिजे. अंगारदेवी तमोगुणी प्रेम, तिथे लुटणारं प्रेम. जगात घरातनी राजसी प्रेम आणि संतांच्या सहवासामध्ये निस्वार्थ, निष्कलंक, निष्कपट, निस्वार्थ प्रेम जिथं मिळते ना त्या प्रेमाचं तेच लोणी होय. आणि ते लोणी जर एकदा खाल्लं तर आपला काला झाल्याशिवाय राहत नाही. अशा प्रकारे